श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 68। संपूर्ण चरितामृतातील अल्टिमेट अध्याय 4 आणि 45। श्रीपादांनी कालपुरुषाला त्यांच्यापाशी येण्याचा आदेश दिला। कालपुरुष हात बांधून श्रीपादांच्या समोर उभे राहिले। श्रीपाद त्यांना म्हणाले, कालपुरुषा, हा हनुमंत तुझ्यापेक्षा मोठा झाला आहे, तो कालातीत झाला आहे, याला माझे सायुज्य देऊ इच्छितो, याला नाथ शब्द पण देत आहे। आतापासून हा साईनाथ म्हणून बोलावला जाईल, उद्या दत्त जयंती म्हणून मी हे निर्णित करतो। तेव्हा हनुमंताचे चैतन्य त्यानुसार बदलवून दत्त स्वरूप करावे। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 45। जोपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत प्रकाशित झाले नव्हते, तोपर्यंत वरील हे एवढे मोठे गूढ प्रकाशित नव्हते। 1918 मध्ये विजयादशमी साईनाथांच्या समाधीनंतर बरोबर 90 वर्षांनी 2008 साली विजयादशमीच्याच दिवशी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापुरात आले व श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत प्रकाशित झाले। हा योगायोग की श्रीपाद रचना, ज्या महाविष्णू वेंकुसाला साईनाथांचं म्हणजे हनुमंतांचं गुरुपद दिलं, त्याच महाविष्णू रूपात म्हणजे गोपाल बाबा रूपात श्रीपादांनी शरीर धारण केले। वरील संवाद हा श्रीपादांनी 1336 साली पिठापूर सोडल्यावर नेपाळ प्रांतात हनुमंताला दर्शन, आशीर्वाद, साई अवतार धारण आदेश दिला। त्यावेळी कालपुरुषाला श्रीपाद सांगत आहेत की हनुमंत आता इतका मोठा झाला आहे की तो कालाच्या नियमांच्या पलीकडे गेला असून तो सायुज्य मुक्तीत माझ्यासह आहे। तो आता नाथ होईल व उद्या दत्त जयंतीस हनुमंताचे चैतन्य दत्त स्वरूप करावे। 1336 पासून गुपितच ठेवून 675 वर्षांनी ती त्या संबंधित ऋणानुबंधातील व्यक्तिमत्व पिठापुरात आणून 2008 नंतर श्रीपाद खुली करत आहेत। म्हणजे यानंतरचा श्रीपादांचा कार्यक्रम किती विशेष असेल। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।